मराठी माणसासाठी असो किंवा मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही हा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे। पण जर ते एकत्र आले तर निश्चितच या निवडणुकीमध्ये दोघांचंही सोनं होणार असं शिवसेना उभाटा पक्षानं केलेला सर्वे सांगतोय। या सर्वेमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिकेमध्ये ते एकत्रितरित्या 100 पेक्षाही जास्त जागा जिंकतील असं समोर आलंय। शिवाय जर हे भाऊ एकत्र आले नाहीत तर त्याचा सर्वाधिक फटका हा कुणाला आणि कसा बसेल हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलंय। शिवसेना मनसे युतीबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना उभाटाचा हा सर्वे नक्की काय गणित मांडतोय पाहूया। सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सर्वप्रथम महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी सर्वच पक्ष सध्या चाचपणी करतायत आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला अंतर्गत सर्वे सांगतो की ठाकरे बंधूंना एकत्रितरित्या 100हून अधिक जागा जिंकता येतील, तर एकट्या राज ठाकरे यांच्या मनसेला 25 पेक्षा जास्त जागा मिळतील। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतं एकत्रच राहतील। गिरगाव, माझगाव, ताडदेव, लालबाग, परेल, भोईवाडा, दादर, माहीम, जोगेश्वरी, वांद्रे, मागाठाणे, गिरगाव सोबतच मुलुंड पूर्व, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी अशा भागातील जी मराठी वोट बँक आहे, जी सर्वाधिक आहे, ती जी मतं जी निर्णायक ठरतात ती ठाकरे बंधूंना मिळतील। ठाकरे बंधूंची युती झाल्यास या सगळ्या भागांमधून त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये मतं मिळू शकतात। शिवाय मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतांसोबतच मुस्लिम मतांची सुद्धा जी जोड आहे ती मिळताना पाहायला मिळते। महाविकास आघाडीचा जो फायदा ठाकरेंना झालाय त्याचा फायदा हा या निवडणुकीमध्ये सुद्धा होऊ शकतो। हे समीकरण हे महानगरपालिकेचं गणित बदलू शकतंय। पण हे झालं जर ठाकरे बंधू एकत्र आले तर। पण जर ते एकत्र आले नाहीत तर काय होईल? जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले नाहीत तर त्या दोघांचंही नुकसान होईल असं हा सर्वे सांगतोय। एकत्र न आल्यास मनसेला 10 जागा मिळतील, तर त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा केवळ 65 नगरसेवकच निवडून आणता येतील असा या सर्वेचा अंदाज आहे। त्यामुळे जर येत्या काळामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर या सर्वेनुसार उद्धव ठाकरे यांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेची सत्ता राखता येणं शक्य असणार नाहीये। लक्षात घ्या, 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये एकसंध शिवसेनेला 75, भाजपला 31 तर मनसेला तब्बल 28 जागा मिळाल्या होत्या। पण 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले आणि त्यानंतर चित्र बदललं। शिवसेनेला या ठिकाणी 84 जागा मिळाल्या तर भाजपने 31 जागांवरून थेट 82 जागांवर उडी मारली आहे। ही मजल फार मोठी आहे। शिवाय यावेळेला मनसे सुद्धा खाली आली। मनसेला या निवडणुकीमध्ये केवळ 7 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे आता जर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला नाही तर गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली जी सत्ता आहे किंवा जे वर्चस्व आहे त्यावर शिवसेनेला सुद्धा म्हणजे उभाटा गटाला सुद्धा पाणी सोडावं लागणार आहे। आणि शिवाय एका जबरदस्त कमबॅकची संधी सुद्धा मनसेच्या हातातून जाणार आहे। आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये 2 गट पडल्यानंतर भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले नाहीत तर भाजपसाठी महानगरपालिकेवर सत्ता मिळवणं हे अगदी सहज होणार आहे। हा मार्ग अगदी सहज खुला होणार आहे। मुंबई महापालिका ताब्यात मिळवण्यासाठी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात आधीच रस्सीखेच सुरू आहे आणि असं असताना ठाकरेंच्या एंट्रीनं म्हणजेच राज ठाकरेंच्या एंट्रीनं आणि मनसे शिवसेनेच्या युतीच्या चर्चांनी एक नवीन आशा निर्माण केली आहे। ही युती झाल्यास ती खरं तर दोघांनाही फायद्याची आहे, पण अंतिम निर्णय काय होतो याकडे सर्वांचंच लक्ष आहे। शिवाय यामध्ये आणखी एक गोम आहे आणि ही गोम अशी आहे की शिवसेना आणि मनसे जरी एकत्र आली तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय ठरेल? आव्हानं अनेक आहेत पण फायदेही तितकेच आहेत। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। उद्धव आणि राज ठाकरे या सगळ्या
परिस्थितीमध्ये नेमका काय निर्णय घेऊ शकतील, एक मराठी माणूस म्हणून याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर नेमकी कुणाची सत्ता यावी याबाबत तुमच्या भावना काय आहेत आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काहीही तुमची मतं असतील, तुमच्या सूचना असतील, तुमच्या भावना असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। धन्यवाद।